थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्यू सो मच थोडासा वेळ या व्हिडिओला देण्यासाठी. थँक्यू सो मच तुमच्या आयुष्याचा गोल्डन टाईम मला देण्यासाठी. थँक्यू थँक्यू थँक्यू. हो, आभार करणं फार गरजेचं आहे. ग्रॅटिट्यूड राहणं, कृतज्ञ राहणं आपल्या या सुंदरशा आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तिथूनच तर जादूची सुरुवात होते. तुम्हाला जादू शिकायची आहे का? जादूगार तुम्ही स्वतःच्या लाईफचे आहात. हो, ही गोष्ट खरी आहे. पटत नाही आहे ना? पण हो, लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच नाही. जे तुम्ही विचार करता, जे तुम्ही बघता, जे तुम्ही अनुभव घेता, ते तुमच्या लाईफमध्ये रिॲलिटी क्रिएट करते. त्यामुळेच तर सगळे म्हणतात ना, बरेचसे लॉ ऑफ अट्रॅक्शन कोर्स सारखे म्हणत असतात की चांगले विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा, तर तुम्ही पण तेच बनता. ही गोष्ट खरी आहे. पण ते अनुभव घ्यायला आपल्याला स्वतःला वेळ देणं फार गरजेचं आहे. तर आहे का तुमच्याकडे तुमच्यासाठी स्वतःसाठी 5 मिनिटाची वेळ? 24 तासापासून फक्त 5 मिनिटाची वेळ. हो, ही जर वेळ तुम्ही दिली तर अखंड आयुष्य तुम्ही सुखी आणि आनंदित राहू शकता. प्रत्येक वेळी 24 तास आपण नकारार्थी विचार खूप करतो की माझ्या आयुष्यात हे का घडलंय, हे का घडतंय, माझ्याच आयुष्यात असं का होतंय. आणि जेव्हा आपण अशा बोलण्याने सुरुवात करतो तीच गोष्ट सतत आपल्या घरात, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आजूबाजूला परिवर्तित होत राहतील. तेच कारण बघा ना, तुम्ही एखाद्या दगडाला घ्या आणि सारखा त्याला ठोका मारत जा, एकाच जागी ठोका मारत जा, खड्डा पडणारच. तर त्याच जागी त्या दगडाचा आपण योग्य कामासाठी वापर केला तर त्याची मूर्ती होऊ शकते किंवा फर्निचर तयार होऊ शकते किंवा घर बांधण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. फक्त विचार करण्याची पद्धत ही आपल्याला बदलावी लागेल. ती लवकर होणार नाही. जितकी तुमची वयोमर्यादा आहे तितके वर्ष तुम्ही त्या गोष्टीचा विचार केलेला आहे. मग ती परिवर्तित व्हायला किंवा परिवर्तन व्हायला वेळ लागणारच. पण जर तुमची इच्छा प्रबळ असेल तर तुम्ही काहीही करू शकता. म्हणूनच आधी म्हटले की तुम्ही तुमच्या आयुष्याचे जादूगार आहात. तर त्यासाठी थोडा वेळ 5 मिनिटं स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या की आपण दिवसभरातून काय बोलतोय, कसं वागतोय. थोडंसं अवघड जाईल पण कठीण नाही. केलं तर सगळं सोपं आहे. आपलंच तर आयुष्य बदलायचं आहे. आपण दुसऱ्यासाठी बरंच काही करत असतो ना, अरे तू असं केलं पाहिजे, अरे तू तसं केलं पाहिजे. तर कधीतरी स्वतःला आरशासमोर उभं राहून तुम्ही बोलता का, अरे तू काय केलं पाहिजेस? तर एकदा हा टास्क समजा आणि ते करून बघा आणि मला येऊन कमेंटमध्ये सांगा की आम्ही हे केलं आहे. सुरुवातीला आरशासमोर जेव्हा उभे राहाल तेव्हा फेस करू शकणार नाही, कारण तुम्ही सुरुवात करत आहात. तर सुरुवात करताना थोडासा अडथळा येईल, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपणच तर आपली लाईफ, आपले आयुष्य जादुई म्हणून क्रिएट करणार आहोत. तर करून बघा आणि मला कमेंटमध्ये येऊन सांगा की तुम्ही तुमचा फेस आरशासमोर केला आहात का? एरवी आपण सजायला बघतोच की, पण आपलं आयुष्य सुधारण्यासाठी, आपल्यातला बदलाव आणण्यासाठी आपण आपला चेहरा त्यामध्ये फेस करतोय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.